सीपी मुंबई पोलीस भरती आहे। तर सीपी मुंबई पोलीस भरतीला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत बघू शकता 24,696 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई पोलीसला या ठिकाणी गेले आहे। तर बघू शकता सीपी मुंबई पोलीस भरतीचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर 24,696 हा टोकन नंबर आहे। तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये आले सीपी मुंबईला 24,696 अर्ज आतापर्यंत आले। टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवतो। 24,696 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई पोलीस भरतीला आलेले आहे। त्याचबरोबर तुम्ही तारीख बघू शकता, मी तारीख तुम्हाला दाखवून देतो। 18 नोव्हेंबरचा हा कालचा फॉर्म आहे, काल भरलेला हा पोलीस भरतीचा फॉर्म आहे। बघू शकता तुम्ही काल जे अर्ज या ठिकाणी 18 नोव्हेंबरपर्यंत 24,696 प्लस अर्ज गेले आणि जवळपास आतापर्यंत 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले। मी तुम्हाला अर्जाचा फोटो सुद्धा या ठिकाणी दाखवून देतो सीपी मुंबई। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरतीचा हा फॉर्म आहे। बघू शकता तुम्ही, हा जो मी तुम्हाला आता टोकन नंबर दाखवला आहे 24,600 प्लसचा, तर त्या फॉर्मचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिलेला आहे 19,197। तर टोकन नंबरच्या या ठिकाणी 24,000 प्लस गेला, म्हणजे 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी गेलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अपडेट देणार आहे। आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्लस जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। SRPF चालक, बॅट्समन, कारागृह, शिपाई या सर्व पदाबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली व्हिडिओ आपण जे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोलापूर बॅट्समन आहे। तर सोलापूर बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे तर 220 प्लस अर्ज आतापर्यंत सोलापूर बॅट्समनला या ठिकाणी आले आहेत। त्याचबरोबर धाराशिव चालक आहे, तर धाराशिव चालकला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 980 प्लस अर्ज आतापर्यंत धाराशिव चालक या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर पिंपरी चिंचवड SP ला तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1,460 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे। तर 1,460 प्लस अर्ज या ठिकाणी आले पिंपरी चिंचवडला। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे, तर 3,700 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला 3,700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृहला जे आतापर्यंत अर्ज आले आहे 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी आले। बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहला 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर सीपी मुंबई आहे, तर सीपी मुंबईला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सीपी मुंबईला 21,300 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबई आहे, तर सीपी मुंबईला 21,300 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही मुंबई लोहमार्ग आहे, मुंबई लोहमार्गला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 9,300 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई लोहमार्ग या ठिकाणी आले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई लोहमार्ग, तर मुंबई लोहमार्गला 9,300 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर जे अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज आले तर 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीण या ठिकाणी आले आहे। बघू शकतो तुम्ही या ठिकाणी अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीणला 4,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा आपला कंटेंट या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण या ठिकाणी माझी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर देत असतो। आणि सरकारी नोकरी कोणती पण जागा निघाले त्याचे सुद्धा अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यानंतर SP रत्नागिरी आहे, SP रत्नागिरीला जर आपण पाहिलं तर 430 प्लस अर्ज आतापर्यंत SP रत्नागिरी या ठिकाणी आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता सीपी मुंबई आहे, सीपी मुंबईला जर आपण पाहिलं तर जवळपास 21,300 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी गेले आहे। बघू शकता सीपी मुंबई 21,300 प्लस अर्ज सीपी मुंबईला गेले आहे। त्यानंतर SP वाशिम चालक आहे, तर SP वाशिम चालकला जे आतापर्यंत अर्ज आले आहे तर जवळपास 727 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला या ठिकाणी आले। बघू शकता तुम्ही 727 अर्ज या ठिकाणी SP वाशिमला या ठिकाणी आले आहे। बघू शकता तुम्ही SP वाशिम चालक। त्यानंतर नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नागपूर कारागृहला 6,880 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी आले। बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता नागपूर कारागृह 6,880 प्लस। त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 गोंदियाला 3,800 किंवा 4,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला, 4,000 प्लस अर्ज या ठिकाणी SRPF गोंदियाला या ठिकाणी गेलेच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता मीरा भाईंदर चालक आहे, मीरा भाईंदर चालकला जर आपण पाहिलं तर 1,300 प्लस अर्ज आतापर्यंत मीरा भाईंदर चालकला या ठिकाणी आले। बघू शकता तुम्ही मीरा भाईंदर चालकला 1,300 प्लस अर्ज आतापर्यंत मीरा भाईंदर चालकला या ठिकाणी आले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण आहे, तर 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत संभाजी महाराज नगर ग्रामीण या ठिकाणी आले। बघू शकता तुम्ही 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत संभाजीनगर ग्रामीणला गेले आहे। त्यानंतर मुंबई कारागृह आहे, मुंबई कारागृहला जर आपण पाहिलं तर जवळपास 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी गेलेले आहे। बघू शकता तुम्ही
ठिकाणी मुंबई कारागृह आहे, मुंबई कारागृहाला जे गेले आहे तर जवळपास 7,000 प्लस अर्ज मुंबई कारागृहाला गेले आहे। त्यानंतर SRPF कुसळगाव आहे, तर SRPF कुसळगावला जर आपण पाहिलं तर जवळपास 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कुसळगाव या ठिकाणी गेले आहे। बघू शकतो तुम्ही या ठिकाणी SRPF कुसळगाव, तर SRPF कुसळगावला या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तर जवळपास 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेले, कारण की सर्वात जास्त ज्या जागा आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर SP वर्धा आहे, SP वर्ध्याला 930 प्लस अर्ज आतापर्यंत SP वर्धा या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर पुणे कारागृह आहे, पुणे कारागृहाला बघू शकता 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला गेले आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर 2,500 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे सिटी चालक आहे, पुणे सिटी चालकला जर पाहिलं 1,350 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे सिटी चालक या ठिकाणी गेले। बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबईला जर पाहिलं CP मुंबई रेल्वे आहे, तर CP मुंबई रेल्वेला 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। CP मुंबई रेल्वे बघू शकता तुम्ही 1,700 प्लस अर्ज गेले आहे, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP मीरा भाईंदर आहे, तर SP मीरा भाईंदरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले जवळपास 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP मीरा भाईंदर या ठिकाणी गेले जवळपास 3,000 प्लस अर्ज SP या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणी गेले 3,000 प्लस। SP गोंदिया आहे, SP गोंदिया शिपाई, गोंदिया शिपाईला जे विद्यार्थी मित्रांनो 400 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गोंदिया शिपाई या ठिकाणी गेले। बघू शकता तुम्ही 400 प्लस अर्ज आतापर्यंत जे SP गोंदिया या ठिकाणी गेले, गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले आहे। त्यानंतर बघू शकता ठाणे सिटी आहे, तर ठाणे सिटीला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ठाणे सिटीला 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत ठाणे सिटी शहरला आतापर्यंत या ठिकाणी गेल्या। बघू शकता तुम्ही या ठिकाणी ठाणे शहर आहे, तर ठाणे शहरला जवळपास या ठिकाणी बघू शकता 1,900 प्लस अर्ज गेले। त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडाराला जवळपास 300 प्लस अर्ज आतापर्यंत SP भंडारा या ठिकाणी गेल्या। बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP भंडारा, तर SP भंडाराला 300 प्लस अर्ज आतापर्यंत SP भंडाराला या ठिकाणी गेले आहे। त्याबरोबर नागपूर शहर आहे, तर नागपूर शहरला आतापर्यंत जे अर्ज गेले तर जवळपास 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहर या ठिकाणी गेले। बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर शहर, तर नागपूर शहरला जवळपास 3,000 प्लस अर्ज गेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF कोल्हापूर आहे, 1,300 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कोल्हापूर या ठिकाणी गेले। 1,300 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कोल्हापूरला गेले। बघू शकता SRPF कोल्हापूर, तर 3,1300 प्लस अर्ज या ठिकाणी गेले। त्यानंतर मुंबई बँड्समन आहे, तर मुंबई बँड्समनला 600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी मुंबई बँड्समनला या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर जे आहे तर बघू शकता पुणे बँड्समन आहे, पुणे बँड्समनला सुद्धा 560 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे बँड्समनला या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर जर आहे तर ते गोंदिया बँड्समन आहे, गोंदिया बँड्समनला सुद्धा 300 प्लस अर्ज आतापर्यंत गोंदिया बँड्समनला या ठिकाणी गेले आहे। बघू शकता तुम्ही गोंदिया बँड्समन। त्याचबरोबर परभणी चालक आहे, परभणी चालकला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर जवळपास 500 प्लस अर्ज आतापर्यंत परभणी चालक या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर CP नवी मुंबई आहे, CP नवी मुंबईला 1,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी ओलांडले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP नवी मुंबई आहे, CP नवी मुंबई या ठिकाणी 1,000 प्लस अर्ज गेले आहे। त्यानंतर SRPF धुळे आहे, तर SRPF धुळेला जर आपण या ठिकाणी बघितलं तर SRPF धुळेला 2,300 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF धुळे या ठिकाणी गेले आहे। बघू शकता तुम्ही SRPF धुळेला 2,300 प्लस अर्ज। त्याचबरोबर सिंधुदुर्ग चालक आहे, सिंधुदुर्ग चालकला जे गेले 400 प्लस अर्ज आतापर्यंत सिंधुदुर्ग चालक या ठिकाणी गेले। बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्याला जे 570 प्लस अर्ज आतापर्यंत पालघर जिल्हा या ठिकाणी गेले। बघू शकता तुम्ही पालघर जिल्हा पोलीसला 570 प्लस अर्ज गेले। त्यानंतर यवतमाळ बँड्समन आहे, यवतमाळ बँड्समनला फक्त 170 प्लस अर्ज या ठिकाणी गेले, तर जवळपास 170 प्लस अर्ज जे यवतमाळ बँड्समन या ठिकाणी गेले। बघू शकता तुम्ही खूप कमी अर्ज जे आहे यवतमाळ बँड्समनला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता वाशिम बँड्समन आहे, वाशिम बँड्समनला सुद्धा 175 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे। बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, 3,700 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंडला गेले। SP धुळे आहे, 1,334 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे 3,700 प्लस अर्ज गेले। मुंबई कारागृहाला जर आपण पाहिलं तर 6,900 प्लस अर्ज गेले आहे। ठाणे शहरला 1,800 प्लस अर्ज गेले आहे। नाशिक कारागृहाला जर पाहिलं तर 3,600 प्लस अर्ज गेले आहे। पुणे शहरला गेले तर 7,300 प्लस अर्ज पुणे शहर या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर बघू शकता SP बुलढाणा आहे, SP बुलढाणा चालकला 690 प्लस अर्ज गेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तर 7,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले। बघू शकता तर एवढे काही अर्ज या ठिकाणी आले। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो। तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।